खूप लोक आले आज. संडे पण आहे ना, आज गर्दी आहे. संडे सॅटर्डेची गर्दी असते जरा जास्त. एकदम ताजी तवाना वाटणार. नंतर आपण गड चढायला सुरुवात करू. जास्त काय चढ पण नाही आहे, लय भारी वाटतं इथं. म्हणजे चढण जास्त पण नाही. आणि पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस पडतोय, रात्री पण खूप पडला. आम्ही थांबलो तिकडे तर. आणि थंड गार वातावरण झालं. जेजुरीतलं वातावरण एकदम स्ट्रीट असतं. एकदम ए सी लावायची गरजच नाही. पंख्यावरून असं लावा, पंखा लावला ना आता एवढे ए सीची हवा येते. गार गार एकदम. पाठीमागे बघताय ना, गडावरती पूर्ण मंदिरापाशी पोहोचलेलं आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागे बघता हा परिसर आहे जेजुरीचा. आम्ही जेजुरीत आलेलो आहोत खंडोबाचं दर्शन घ्यायला. सकाळची वेळ आहे आणि म्हटलं जावं दर्शन घ्यायला. काल आम्ही गेलेलो पंढरपूरला. तर पंढरपूरला आम्ही तिकडे परिसर फिरलो. यात्रेनिमित्त खूप भक्तभाग तिकडे आलेले असतात, गर्दी असते. तर वाटेमध्ये येताना आपल्या जेजुरी लागते. म्हटलं थांबू इकडे. तर आम्ही थांबलो काल. इकडे एक आम्ही रूम घेतली. सध्या इकडे ऑफ सीझनमध्ये सध्या कमी आहे रेट, 800 रुपये पर नाईट. आणि म्हटलं जाव्या दर्शन घ्यायला. तर आपले सगळे मित्रमंडळी टेंबोडे गावचे आणि भाऊ नेवाळी गावचे, आपले पनवेलकर मंडळीसोबत आम्ही सगळे आलो. आणि काल छान झाला प्रवास वगैरे, दर्शन वगैरे झालं. काल पण आम्ही स्टे केला होता. परवा निघालो. आज तिसरा दिवस आहे. आज आम्ही जाणार रिटर्न. तर तुम्हाला आज व्हिडिओत काय बघायला मिळेल? आज बघायला मिळेल जेजुरीचा गड, पूर्ण खंडोबाचा तिकडचा वरचा परिसर आणि भारी नजारे असतात. पावसामधले जेजुरी कशी असते ते ओव्हरऑल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार होता आज. असा इथून रस्ता वरती तो गड दिसतोय. इकडे खूप लॉज आणि होमस्टे वगैरे आहेत. तर तुम्हाला इकडे राहण्याचं उत्तम सोय आहे. म्हणजे ठीकठाक वेळ, म्हणजे प्रॉपर आहेत एकदम. पण असे हायफाय आणि नॉर्मल तुम्हाला रेटच्या हिशोबाने मिळतील. 800, 900, 1000च्या हिशोबाने. मेंबर जास्त असेल त्या हिशोबाने गाद्या मिळतात आणि वॉशरूम वगैरे अटॅच असतं. गरम पाणी मिळतं. नाश्त्यासाठी पण खाली भरपूर सारे दुकान आहे. इथले स्थानिक लोकांची आता घरं बघा थोडीशी चेंज आहेत. पूर्वी वेगळी असतील, अशी वेगळी असतील. आणि नगर परिषद आहे जेजुरी, त्यामुळे इकडे मेंटेन केलं आहे सगळं. छान आहे. म्हणजे काल आम्ही फिरलो थोडा संध्याकाळचा. जरा चाय पिवा इकडे. सकाळचं एकदम फ्रेश वातावरण, लय भारी वाटतंय. भरपूर जण सकाळी आमच्या हॉटेलला मी थांबलो तिथे लोक 5 वाजताच गेलेले, 5:30. बरेच जण रिटर्न आले पण दर्शन घेऊन. ठीक आहे, आपण जाऊया. जरा व्हिडिओ एडिटिंगचं पण काम होतं ना. प्रोडक्ट क्वालिटी बनवा जरा चांगले. खूप लोक आले आज. संडे पण आहे ना, आज गर्दी आहे. संडे सॅटर्डेची गर्दी असते जरा जास्त. हा हा, मस्त चाय एकदम भारी, एकदम ताजी तवाना वाटणार. नंतर आपण गड चढायला सुरुवात करू. जास्त काय चढ पण नाही आहे, लय भारी वाटतं इथं. म्हणजे चढण जास्त पण नाही. आणि पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस पडतोय, रात्री पण खूप पडला. आम्ही थांबलो तिकडे तर. आणि थंड गार वातावरण झालं. जेजुरीतलं वातावरण एकदम स्ट्रीट असतं. एकदम ए सी लावायची गरजच नाही. पंख्यावरून असं लावा, पंखा लावला ना आता एवढे ए सीचीच हवा येते. गार गार एकदम. इकडे पार्किंगची सोय बघा. पार्किंग आहे इकडे. असे दुकान आहे सगळे. 1000 रुपये बघता बेल दावना फुले 10 रुपये. यात्रा असते ना मेन, तेव्हा तर बाबा इकडे पाय ठेवायला जागा नसते. खूप पब्लिक भक्त भाविक खूप येतात. इकडचे कंदी पेढे फेमस आहेत, खूप फेमस आहेत. जाताना प्रसाद म्हणून घेऊन जाऊ आपण. प्रवेशद्वार, मेन मार्केट एरिया. रेलचेल खूप आहे. पुढच्या गेटजवळ पोहोचलो आहे. जुन्या पायऱ्या तिकडून आपण चालत चालले वरती. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार. चला चला जाऊया हळूहळू. खूप गर्दी आहे आणि बरीच मंडळी आम्हाला इकडे दिसतात. पनवेलवाली, पनवेलची मंडळी खूप आले. पायऱ्या सुरू झाल्या घेऊन पूर्ण चढायची. हां, पायऱ्या उचलून अशा बायकोला घेऊन जायची पद्धत आहे. व्हिडिओमध्ये बघितलं असेल. एडकोड एडकोड जय मल्हार. एवढा लग्न झालं आहे, पावसातनं लग्न झालं आहे. आलेत लग्न झालं की जोड्यानंच यायचं. जास्त उंच नाही काय, वाटतच नाही आपण चढायला. एकदम इझिली चढू शकतो. पायऱ्या एकदम सोप्या आहेत चढायला, आरामात. दुकानात दुकानं शॉपिंग करा दर्शन झाल्यावरती.
पायऱ्या एकदम मस्त केल्यात पण. अशी चढाई पूर्ण. पायऱ्या कमी आहेत पण तशी चढाई आहे. या मावशी 10 रुपयाला आहे. आणि जेव्हा जोड्याने येतो ना तेव्हा ह्या 5 पायऱ्या चढायच्या असतात कमीत कमी बायकोला उचलून. बानुबाईचं मंदिर या साईडला डाव्या साईडला इथनं रस्ता जायला. पहिल्या खंडोबाचं दर्शन घेऊ नंतर फिरू परिसर. मस्त वाटे पण दमलो तर साईडला बसायला पण केलं. देवाच्या नावाला मला रे पावन पावन तू मला आपल्या पोळीचा उदार वाची बोटाने धर्म केला देवाच्या नावाला मला रे पावन पावन तू मला. जेव्हा नवीन पायऱ्या झाल्यात ना तो तिथून रस्ता येतो म्हणजे जास्त गर्दी व्हायला नको म्हणून इकडे बरं पडतं. या साईडने पण पायऱ्या आहेत. मेन रोड जो आहे ना असा त्या बाजूलाच आहे. इकडे चप्पल स्टँड आहे आणि असं वरतून आता महाद्वार आहे. हा आहे मुख्य महाद्वार जेजुरी गड. मजबूत दरवाजे बघा. पाय थोडेसे खाली सरते. फायनली गडावरती पोहोचले आपण. पाठीमागे बघताय ना गडावरती पूर्ण मंदिरापाशी पोहोचलेलं आहे. तिथे भंडारा उधळला तर ती जागा ही पूर्ण हळद हळद पूर्ण तिकडे तिकडे भंडारा. सोन्याची जेजुरी. तर छान वाटतं परिसर. नजारे खूप मस्त आहेत. एरवी उन्हाळ्यामध्ये ऊन असेल इकडे पण आता ह्या टायमाला बघा किती मस्त वाटते पावसात ना. इकडे बरेच जण फोटो काढतात. तर दीपमाळ आहेत मोठ्या समोर. दर्शन रांगा इकडे. दर्शन पास पण मिळतो 200 रुपये. असे ग्रुप नाही तर सगळे पंढरपूरला गेलेली मंडळी आहेत. रिटर्न प्रवासात जेजुरीचं दर्शन घेतात. खंडोबाचा. आमचे मंडळी गेले कुठे. जरा पुढे जाऊया. पूर्ण खाली भाव हळद हळद भंडारा पूर्ण. खूप तिखट झालं खाली. दीपमाळ अशा जेव्हा यात्रा असते ना तेव्हा तर बापरे किती असते इकडे भंडारा. जय मल्हार. जेजुरीगड पर्वत शिवारी ककार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर.
त्यामध्ये नावाचा दिवा लावा देवाचा 10 रुपये. जरा महत्वाचं काम आहे, नाही केलं काय केलं देवाला उभं. पूर्ण नंदी आहे इकडे. दीपमाळा मस्त वाटत एकदम. देवाचा दिवा पेटवायचा इकडे. दर्शन घेण्या अगोदर इकडून रांग आहे. हा पूर्व दरवाजा. दर्शन रांग इकडून आहे. बारीक बारीक मस्त रिमझिम रिमझिम पाऊस लागतोय. इकडचा परिसर लय भारी वाटतं एकदम. आणि निवांत बसून तुम्हाला फॅमिलीसोबत पण छान वाटेल. तिकडे बसायला पण जागा आहे चांगले. इतर दिवशी लवकर दर्शन होत आहे बघा. इथून रांग लागले. आपण खूप खालपर्यंत गेले. हे मंदिर आहे, मेन मुख्य मंदिर आहे गाभारा. चला खाली जाऊया. खाली अजून कडेपठार मंदिर आणि बाणोबाईचं मंदिर इकडेच आहे. रस्ता जायला सावकाश हा पाय सरतोय ना. हां 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 खाली एकदम गारगार हवा आहे तिकडे. कुठला हा गडाचा पश्चिम भाग आहे. हा आहे पश्चिम दरवाजा. 10-15 मिनटं थांबलो आम्ही इकडे बसायला. मस्त जागा आहे इकडे. पेढेवाले पण दादा आहेत. इकडे पण चप्पल स्टँड आहे. मागच्या साईडने पण काही लोक येत असतील. फोटो वगैरे काढून मिळतात तुम्हाला इकडे. फॅमिलीचे, मुलांचे पेटा घालून हातात तलवार घेऊन वगैरे. आणि मेन इथलं आकर्षण म्हणजे ती तलवार बोटी जी एक हातात उचलायची असते. अरे तलवार आता ओपन असते का बघायला? फक्त यात्रेच्या दिवशी, दसऱ्याला. आणि मध्ये असे कधी स्पर्धा सध्या काढतात ना. आपली यात्रा असते तेव्हा भरपूर. दसऱ्या दिवशी, दसरा झाला की दुसऱ्या दिवशी लय गर्दी असते, स्पर्धा असतात. छान वाटलं इकडे. मस्त परिसर आहे. लांबून लांबून लोक येतात खास दर्शनासाठी. बऱ्याच जणांचं कुळदैवत आहे, महाराष्ट्राचं कुळदैवत आहे बऱ्याच कुळांचं. त्यामुळे इकडे येणं असतं. वर्षातनं एकदा फेरी असते. आपले कुळदैवत आहे त्यांना वर्षातनं एकदा फॅमिलीसहित जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं. त्यामुळे बरेच जण येतात इकडे. खूप छान वाटतं. फॅमिलीसोबत इकडे येऊन दर्शन घ्यायला तर तुम्हाला लय प्रसन्न वाटेल इकडे. आम्ही गडाच्या पाठच्या साईडला आलो आहे. इथून आता उतरायला जागा आहे. आम्ही पूर्ण गड फिरलो इकडे. पाठून हा रस्ता आहे असं. मस्त हिरवळ पण आहे इकडे. आमच्या चप्पल स्टँडवर चप्पल आहेत ते घ्यायचे म्हणून हा मधला रस्ता आहे. इथे गार्डन सगळं केलं आहे. छान झाडं पण लावली. परिसर फिरण्यासारखा आहे. कधी पण या, एक नंबर. तर असं मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे दाखवलं सगळे व्यवस्थित. आणि पाऊस सुरू झाला इकडे. वरती बसल्याने पाऊस झाला सुरू. भारी वाटतं इथं. वरून पूर्ण नजारा दिसतोय बाहेर परिसराचा. लांब लांबपर्यंतचा एरिया दिसतोय. तर मंडळी तुम्हाला माहिती असेल की जेजुरी नवीन बांधली तेव्हा खरी जुनी जेजुरी वेगळी आहे. तिथे पण मंडळी आता भरपूर जण दर्शन घ्यायला. तर त्याची एक आख्यायिका आहे, म्हणजे एक कथा आहे. दर्शन वगैरे झालेलं आहे. परतीच्या प्रवासाला प्रसाद घेऊया, भंडारा घेऊया. खाली अजून पेढे पण घ्यायचे आहेत. आम्ही आता उतरतोय गड. खूप गर्दी आहे आता. रांग पण खूप होती. फायनली चाललं आपण गड उतरायला आता प्रसादी घेण्यासाठी. दुकानं खूप आहेत त्या रस्त्याला. मी गोंधळ पण घालता येतो. इथं अहिल्याबाई होळकरांचा स्मारक आहे. खूप मोठं आहे. इथून असा व्ह्यू बघायला मिळतो. सध्या इथे एंट्री बंद आहे. आम्ही आलो ऑलमोस्ट खाली. जिकडे तिकडे तुम्हाला बघायला मिळेल
अशा ह्या पण आहेत, खुर्च्या पण आहेत, डायरेक्ट जरा चढाई होत नाही त्यांना. इकडे गोंधळ चालू आहे. थंड मजा. आणि इकडे प्रसाद वगैरे पण घ्यायचे. जेजुरीत आलो तर जेजुरीतनं प्रसाद घेऊन जायचंच घरी. या ठिकाणी आपण पेढे घेतले मिक्सवाले आणि शेव घेतली, शेव भाज्या. मंडळी वाजले दुपारचे 1:30. आम्ही जेवलो इकडे जेजुरीमध्ये आणि आता निघतोय 1:30 वाजता. रस्त्याला ट्रॅफिक लागणार आहे बहुतेक. हो पक्का लागणार. आम्ही जेवण स्वतःच केलं आणि बनवलं मस्त. जेवलो पण छान. मस्त झालं जेवण. हो मस्त एक नंबर. एक नंबर ना. हो प्रवास कसा झाला? एक नंबर जेवण झाला. आपला ट्रिप कशी झाली? एक नंबर. जेजुरीमध्ये एक दिवस, एक दिवस पंढरपूरला, एक दिवस पलटणला, एक दिवस. आज 3रा दिवस आहे. मस्त वाटलं. पण आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. आज वातावरण जरा ऊन पाऊस असा आहे. चला किती वाजता पोहोचतो बघूया. ट्रॅफिक बहुतेक लागेल पुढे असा अंदाज आहे. तरी पण बघूया. आपण अंदाज घेऊन चाललोय. 7च्या अगोदर पोचायला पाहिजे असा हिशोबात बघू. पण बघूया. पाऊस आलाय ना. आम्ही एक्सप्रेस पकडलाय. समोरचा काही दिसत नाही. बोगद्यातनं वार पडलं. पाऊस एवढा मुसळधार पडत होता. लाईव्ह ऍक्सिडेंट इकडे. 4 व्हीलर गाडी मोठी आहे. आतमधली माणसं बरे असली तर बरं होईल. पोलीस पण आले आता. टोईंगची गाडी आली. आता जस्ट झाले 5 मिनिटापूर्वी. गाडी मजबूत मोठी गाडी कुठली तरी. काय लागले किंवा गाडी मोठी आहे. गाडी कुठली? समोर एकदम डोंगर भारी वाटतं. येताना डोंगर दिसत नाही, जाताना मस्त डोंगर दिसतंय. पाऊस गेलाय आणि मस्त गार गार हवा सुटली एकदम. वरती डोंगर आहे पूर्ण. कातळ्यामधून रस्ता काढलाय. मानलं पाहिजे. इंजिनिअरिंग खतरनाक इंजिनिअरिंग केलं एकदम. मंडळी पोचलोय घरी आणि भाऊ आपल्याला आलेले सोडायला. वाजले 8 वाजता बरोबर पोचलो. थोडी ट्रॅफिक लागली म्हणजे पाऊस पण होता आणि मध्ये गाडीच्या इथे हे पण झाला होता येताना तिकडे हायवेला. त्यामुळे जरा ट्रॅफिक लागली होती. तर चला प्रवास मस्त झाला. पण आज व्हिडिओ हा जेजुरीचा आहे. म्हणजे सकाळपासून आपण नियोजन केलं त्याचा प्रवास आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. अजून तुम्हाला काय बोलायचं होतं ना? काहीतरी हे बोलत होते मगाशी. मला बोलायचं आहे कॅमेऱ्यात. आता बोला काय ते. नंतर व्हिडिओ संपणार आहे. बाय बाय. भेटू लवकर. चला. असा होता मंडळी आपला जेजुरीचा प्रवास. मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला? पूर्ण आता पाऊस पडतोय खूप. पनवेलला आलोय. प्रवास छान झाला. जेजुरीचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. सी यू. टेक केअर.